हाय, हॅलो आणि नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून ड्रेसची स्टिचिंग आणि कटिंग हे दोघं बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपला ड्रेस रेडी झालेला आहे. तर याची आपण आता कटिंग आणि स्टिचिंग बघून घेऊया. तर आपल्याला अस्तर हे 4th फोल्डमध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अस्तर फोल्ड करून घ्या आणि आपला जो फ्रंट आहे वरचा त्याची आपण उंची ठेवणार आहोत 14 इंच. तसंच आपल्याला मुंड्याची मापं टाकून घ्यायची आहेत. तर 8 इंच आपण माप घेतलेलं आहे. छातीचा चौथा भाग 8 इंच येतो आहे आणि 2 इंच त्यामध्ये प्लस करून आपण सरळ सरळ कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट आणि बॅक पार्ट वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे. तर इथे या साडीचा काठ हा बारीक असल्यामुळे मी काठ तिथे वेगळा करून घेतला आहे आणि त्याला डबल जॉईंट करून घेणार आहे. तर इथे आपण हा ड्रेस कळीचा बनवणार आहोत म्हणून अशा प्रकारे आपल्याला साडी वन फोल्ड करून घ्यायची आहे. तर आपल्याला आता घेरची उंची 36 इंच घ्यायची आहे. म्हणून आपण येथे 36 इंच माप टाकून घेतलेलं आहे आणि खालून 5 इंच वरून 3 इंच असे मापं टाकून आपल्याला ते क्रॉसमध्ये जॉईंट करून कट करून घ्यायचं आहे. आणि इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कळ्या ह्या जॉईंट करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कळ्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आता जो काठ आपण साडीपासून वेगळा केला होता त्याला डबल आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि मध्ये इथे अशा प्रकारे कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून काठ आपला व्यवस्थित सरळ राहील आणि प्रेस करून घ्यायचं आहे. आता जो घेर आपण तयार केला आहे त्याला वन फोल्ड स्टिच देऊन आपल्याला हा काठ घेरला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला घेर हा रेडी झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण 6 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि 2.5 इंचाची रुंदी ठेवलेली आहे. तर आपल्याला व्ही नेकमध्ये गळा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे असा क्रॉस आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि तो दोघं साईडला आपल्याला उमटवून घ्यायचा आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं आहे. कारण की मला प्लेट्स घ्यायच्या आहे फ्रंट पार्टला आणि थोडा कपडा मला 2 इंच अपूर्ण पडत होता. त्यामुळे मी मध्ये कट लावून घेतलेला आहे. जेणेकरून मध्ये जे आपण मध्ये गळ्याला डिझाईन टाकणार आहेत त्यामध्ये ती कवर होईल. तर सोबतच आपल्याला बॅक नेक कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे मी 9 इंचाचा बॅक नेक घेतला आहे आणि 2.5 इंचाचा त्याची रुंदी घेतलेली आहे. तर मी स्क्वेअरमध्ये हा नेक तयार करणार आहे कारण की मला मागे नॉट जॉईंट करायचे आहे. तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही जर कधी तुम्हाला असा नेक तयार करून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नेक बनवू शकता. तर आता इथं मी नेक फोल्ड करून घेते. तर अशी प्रेस केल्याने ना त्याला एक छान आकार येतो आणि गळा एकदम छान तयार होतो. तर इथं बघा तुम्हाला मी म्हटले होते की मला 2 इंच कापड अपूर्ण पडतो आहे. तर इथं त्या पट्टीमध्ये तो 2 इंच कापड माझं कव्हर होतो आहे. तर अशा प्रकारे मी आता हे काठ जॉईंट करून घेतलेले आहे, डिझाईन करून घेतलेली आहे. माझ्याकडनं तो क्लिप जॉईंट करायची राहिली. सो तुम्ही समजून घ्या आता ते. आणि आता बघा ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स घेऊन अशा पद्धतीने आपल्याला नेक जॉईंट करत जायचं आहे आणि फिनिशिंग आपल्याला सोबतच देत जायची आहे. हा नेक पिन्स लावून स्टिच करताना एक काळजी घ्या की पिन ही सुई खाली येऊ नये कारण की सुई तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे सांभाळून हळूवारपणे हे काम तुम्ही करा. तर तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थितपणे आता हा नेक तयार करून घेतलेला आहे आणि आता अस्तर जसं आहे त्या पद्धतीने मी मुंड्याच्या इथे पण आता स्टिच करून घेणार आहे आणि खालच्या साईडलाही मी स्टिच टाकून घेणार आहे जेणेकरून फॅब्रिक आपला फिट होणार आहे अस्तरला आणि कपडा इकडे तिकडे पण होणार नाही आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येईल. यासाठी मी आता इथे बघा प्लेट्सवर पण स्टिच टाकून घेते कारण की मला पूर्ण प्लेट्सवर अशी स्टिचची डिझाईन हवी होती. तर त्यामुळे मी तशा पद्धतीने स्टिच केला आहे ड्रेस. तर तुम्ही बघू शकता की कसं दिसतो आहे फ्रंट एकदम छान आणि ड्रेस कंप्लीट झाल्यानंतर तर अजून लूक खूप छान दिसणार आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला असं इथे आकार व्यवस्थित अस्तरच्या प्रमाणे मेन फॅब्रिकही आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आता आपला इथं मेन फॅब्रिक तयार झालेला आहे. फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला बॅकला जी नॉड लावायची आहे
ती नॉड आपण आता इथे स्टिच करून घेऊया. तर आपल्याला एकदम 1/2 इंचेसवर आपल्याला स्टिच टाकायची आहे आणि मी हे लूप टर्नरच्या मदतीने ही नॉड टर्न करून घेते. याच्याने खूप फास्ट टर्न होते नॉड आणि कितीही बारीक नॉड आपण तयार करू शकतो. तर तुम्हालाही जर कधी हे लूप टर्नर घ्यायचं असेल तर Meeshoला जाऊन तुम्ही सर्च करू शकता. तर तुम्ही बघू शकता किती बारीक नॉड तयार झालेली आहे आणि आता इथे नॉड लावण्यासाठी मी 3 इंचेसचा नॉडची साईज घेतलेली आहे आणि आता इथे पटापट ही नॉड कट करून घेऊया. नॉड कट होते तोपर्यंत जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला बॅक साईडचा त्याच्यावर आपल्याला 1-1 इंचाने डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि तिथे आपण हे 3 इंचाची नॉड जी कट केली आहे ती आपल्याला फोल्ड करून लूप तयार करून आपल्याला तिथे जॉईंट करायची आहे. आता मी इथे ही गोटापट्टीची लेस यूज केलेली आहे तर तुम्ही बघू शकता लूक खूप छान आलेला आहे आणि घेर जॉईंट करतानाचा व्हिडिओ माझा काढायचाच राहिला त्यामुळे मी तो जॉईंट नाही केलेला आहे. तर इथे आता आपल्याला लास्टला फिनिशिंगची जी फिटिंगची जी शिलाई आहे ती आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा ड्रेस आता रेडी झालेला आहे. खूप छान ड्रेस तयार झालेला आहे आणि फिटिंग खूप छान आलेली आहे. स्लीव्ज मी पफची स्लीव्ज घेतलेली आहे. तर त्यामुळे खूप छान दिसतंय. तर तुम्ही त्याचा फायनल लूक बघा किती छान वाटतोय आणि इथे आता ही दीदी बारीक असल्यामुळे मी तिला बेल्ट पण तयार करून दिला आहे, की जर कधी थोडाफार लूज झाला तर फिटिंग नको जास्त व्हायला त्यामुळे बेल्टमुळे तो एकदम साईज टू फिट येईल त्यामुळे मी बेल्ट पण तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट फिटिंग आलेली आहे आणि किती छान हा ड्रेस दिसतोय. तर तुम्हालाही असा ड्रेस कधी शिवून घ्यायचा असेल तर मी खाली नंबर देणार आहे. तुम्ही त्या नंबरवर मला WhatsApp करू शकता. आणि तुम्हाला तुमच्या साड्यांपासूनही मी ड्रेस तयार करून देऊ शकते आणि तुमची जर इच्छा असेल की मी साडी घेऊन माझ्याकडून ड्रेस शिवून द्यावा तर तशीही ऑर्डर आपल्याकडे घेतली जाते. तर त्यामुळे मी जो नंबर खाली देणार आहे त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही असा ड्रेस शिवून घ्या आणि जर कधी तुम्हाला स्वतःला शिवता येत असेल तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्या. बाय.